विधिमंडळातली ही दृश्य आपण पाहतोय, विधान भवनातली ही दृश्य आपण पाहतोय। विधिमंडळाची बैठक थोड्याच वेळात या ठिकाणी पार पडणार आहे। त्यासाठी सर्व नेते अजित पवार गटाचे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सुनेत्रा पवार ज्यांची निवड गटनेतेपदी करण्यात येणार आहे त्या देखील नुकत्याच विधान भवनामध्ये दाखल झालेल्या आहेत। अजित पवार यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाची सुरुवात केली जाईल। तर अजित पवार गटासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय भावनिक क्षण हा म्हणावा लागेल, कारण अजित पवार यांच्या जागी त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात येते। 3 दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता, त्यांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासह त्यांच्या राष्ट्रवादी या पक्षाला देखील तेवढाच मोठा तो आघात होता आणि या आघातातून सावरण्याच्या आधीच अतिशय मोठा निर्णय या पक्षाने घेतलेला आहे, तो म्हणजे अजित पवार यांच्या जागी त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी आणि उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात येते। आणि आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, या पक्षाला वेगळी कलाटणी देणारा हा दिवस ठरणार आहे। एक टर्निंग पॉइंट म्हणायला हरकत नाही, कारण या अजित पवार गटाचा जे करता करविता होते ते आता या जगात नाही आहेत आणि त्यांच्या पश्चात कोणीतरी आम्हाला वाली नको का, कोणी आमचा अध्यक्ष नको का, आम्ही आता पोरके झालेलो आहोत, त्यामुळे आम्हाला आमचा अध्यक्ष हवाय, आम्हाला आमच्या नेत्याच्या जागेवर कोणीतरी हवंय असं म्हणून या नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी आणि उपमुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे। त्याची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात करण्यात येणार आहे। ही बैठक त्याच संदर्भात महत्त्वाची मानली जाते आणि या बैठकीनंतर महत्त्वाची घोषणा करण्यात येईल आणि 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार या शपथ घेणार आहेत। त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।